नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस गळणे आणि खास करून टक्कल ह्यावरती असणारे प्रभावी उपचार. अर्थातच या विषयावरती बोलण्यासाठी भारतातील पहिले ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे पहिले केस विकार तज्ञ ज्यांचं नाव आज लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवलं गेलेलं आहे असे डॉक्टर अपूर्व शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अपूर्व शाह यांची. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अपूर्व शाह यांची खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही, कारण डॉक्टर अपूर्व शाह केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध असे ट्रायकोलॉजिस्ट म्हणजेच केस विकार तज्ञ आहेत. भारतातील पहिले ट्रायकोलॉजिस्ट म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आणि ह्यासाठी त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवलं गेलेलं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट की रिचफिल्ड ही जी इन्स्टिट्यूट आहे ज्याद्वारे आज केस विकारांवरील विविध प्रकारचे उपचार आणि निदान एकत्रितपणे एका छताखाली केलं जातं. ह्या रिचफिल्ड इन्स्टिट्यूटचे ते फाउंडर आहेत, संस्थापक आहेत आणि आज 53हून अधिक सेंटर्स आज भारतभर रिचफिल्ड इन्स्टिट्यूटची आहेत. महाराष्ट्रामध्ये खास करून या ठिकाणी सांगायचं झालं तर मुंबईमध्ये 17हून अधिक क्लिनिक्स आहेत विविध ठिकाणी, बोरिवलीपासून त्याचप्रमाणे विरार, कुलाबा, डोंबिवली, कांदिवली, पेडर रोड ह्या विविध ठिकाणी आज मुंबईमध्ये क्लिनिक्स आहेत रिचफिल्डची. पण ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील खास पेशंटसाठी पुण्यामध्ये 4 ठिकाणी क्लिनिक्स आहेत, औंध, सोहराब हॉल, वनवारी आणि लक्ष्मी रोड या ठिकाणी. या व्यतिरिक्त नागपूर या ठिकाणी लोकमत स्क्वेअर या ठिकाणी रिचफिल्डने आता आपली सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे. कोल्हापूरमध्ये राजारामपूर या ठिकाणी आता क्लिनिक ओपन झालेलं आहे. आणि या व्यतिरिक्त नाशिक, खास करून उत्तर महाराष्ट्रातील आमच्या रुग्णांसाठी नाशिक पाटील प्लाझा, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी आता रिचफिल्ड इन्स्टिट्यूट आपली सेवा देत आहे. महत्वाचं आहे की हेअर लॉस किंवा केस गळणं आणि त्याचप्रमाणे असणारं टक्कल ह्याच्यावरती आज प्रभावी उपचार उपलब्ध झालेले आहेत आणि हे माफक दरात रिचफिल्ड इन्स्टिट्यूटद्वारे पुरवले जातात. डॉक्टर अपूर्व शाह जे संस्थापक आहेत रिचफिल्ड इन्स्टिट्यूटचे, यांनी आज नवीन नवीन प्रकारच्या ह्या उपचार पद्धती भारतात आणलेल्या आहेत. ह्याचं श्रेय त्यांना जातं. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फेमिना मिस इंडियाचे ते ह्या ठिकाणी ऑफिशियल हेअर केअर एक्सपर्ट म्हणूनही काम बघत आहेत आणि ह्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे अवॉर्ड्स किंवा पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेले, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र वैभव अवॉर्ड आहे आणि त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये खास दिले गेलं जाणारं केस विकार तज्ञांसाठीचं अवॉर्ड असो, विविध पुरस्कारांनी सन्मानित असे डॉक्टर अपूर्व शाह आपल्या आजच्या कार्यक्रमात प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. तर डॉक्टर, ट्रायकोलॉजिस्ट म्हणून आणि पहिले केस विकार तज्ञ म्हणून आज भारत एक थोडासा पाश्चात्य जीवनशैलीकडे झुकलेला आहे. आजचा तरुण वर्गही म्हणायला हरकत नाही. आणि केस गळणं, आपण मागे आता आम्हाला ह्याच्या आधी सांगितलं होतं की केस हा एकंदरीतच मनुष्याच्या एकंदरीतच आरोग्याचा आरसा असतो आणि म्हणून केस गळण्याकडे दुर्लक्ष करू नये. कार्यक्रमाआधी आपण डिस्कशनमध्ये आम्हाला सांगितलं होतं. एकंदरीतच काय स्थिती आहे भारतामध्ये आणि केसांविषयी आम्हाला काय सांगता येईल? असं आहे डॉक्टर की आपण म्हणतात की हेअर इज युअर बॉडीज बॅरोमीटर. केस जे आहे ते बॉडीचा एक बॅरोमीटर आहे. ते बॅरोमीटरतून आपल्याला सगळं माहिती पडतं की आपला बॉडीचा हेल्थ कसं आहे. बरोबर. आणि म्हणजे केसच्या ट्रीटमेंट की केसांच्या काही प्रॉब्लेम जे आहे ते काही मॅजिक नाही आहे. ट्रायकोलॉजी जे सायन्स आहे ते हेअर आणि स्काल्पच्या हेल्थ आणि डिझीजच्या सायन्स आहे. आणि एक ट्रायकोलॉजिस्ट जे आहे ते एक स्पेशलिस्ट आहे जे केसांच्या फक्त ट्रीटमेंट करतात. ओके. आणि आता 27 वर्ष झाले मला हे प्रॅक्टिस करून, तर आता बघतो की प्रत्येक सेकंड इंडियनला केस गळतात आणि केसांचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. बरोबर. कारण का की फॅशन आणि स्ट्रेस हे आता हे मॉडर्न डे डिसऑर्डर झाले आहे. राईट. आणि काही तर फॅशन नाही तर काही तर तणाव, त्यातून केसांच्या वरती लय भयानक परिणाम असतात. आणि म्हणजे केस गळायचा जे प्रॉब्लेम आहे ते लय कॉमन झालेले आहेत. ओके. म्हणजे केस गळणं ह्याच्यामध्ये स्ट्रेस हा सुद्धा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. पडणारा शारीरिक आणि मानसिक ताण हा केस गळण्यामध्ये आज एक मोठा फॅक्टर ठरत आहे. हेअर लॉस विषयी आम्हाला सर अधिक काय सांगता येईल? जे आपण केस गळतात जे म्हणतात, खूप लोक पेशंट येतात क्लिनिकमध्ये आणि सांगतात की डॉक्टर साहेब माझे केस गळतात. आणि कोणी आपण बाहेर मीटिंगमध्ये गेले, कुठे लेक्चर दिले तर हे प्रश्न लय सगळ्याला असतात की केस गळतात म्हणजे सर किती केस गळलं तर बरोबर आहे. किती केस गळलं तर आपण सांगू शकतो की मला केस गळतात. म्हणजे 20 केस गळलं की 40 की 60 100 किती केस गळतात तर आपल्याला सांगू शकतो की मला केस गळतात. तर असं काही नाही डॉक्टर की जे कोणाला 20 केस गळलं तरी पण ते नॉर्मल असतात
आणि कोणाला 100 केस गेलं तरी पण नॉर्मल असतात. जे आपल्याला मेन नॉर्मल व्हायला पाहिजे ते आहे 80 रेशो. एक स्पेशल टेस्ट आहे जे मी आपल्याला दाखवते राईट या की हे आपण जे केस गळतं तर मी आपण लॅपटॉपवरती बघूया की ही जी टेस्ट आहे त्याने आपण केस खरोखर गळतायत म्हणजे ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे म्हणजे हा रोग आहे किंवा नाही हे आपल्याला तपासून बघता येतं. हे काय टेस्ट आहे सर म्हणालात आपण? तर ह्याला जे हे टेस्ट म्हणतात आपण जे केस गळतात आपल्याला तर केस आंघोळ केलं तर गळतात, फणी मारलं तर गळतात, तेल टाकलं तर गळतात बरोबर कधी पण आणि सकाळी उठलं तर पिलोवरती पण असतात. बरोबर. तर जे नॉर्मल जे टेस्ट करतात कोणीही ट्रायकोलॉजिस्ट कडे गेले आपण तर जे टेस्ट करतात ते आमच्या 10 केस घेतात आम्ही आणि एक टेस्ट करतात ज्याला ट्रायको अनालिसिस म्हणतात जे केसांची अनालिसिस म्हणतात आणि त्याच्यामध्ये आपण एक टेस्ट करतो ज्याला 80 रेशो म्हणतात अॅनाजन टेलोजन रेशिओ. तर जसं आपण सांगतो की आपल्याला एनिमिया आहे तर कसं माहिती पडणार तर रक्त टेस्ट केलं तर रक्त केलं की हिमोग्लोबिन किती आहे तर 13 हिमोग्लोबिन आहे तर नॉर्मल आहे, 11 10 आहे तर अबनॉर्मल आहे म्हणजे आपल्याला एनिमिया आहे. तसंच केस समजा आपल्याला गळतं तर ते हे 80 रेशो टेस्ट करायची लय आवश्यकता आहे. याला ट्रायको अनालिसिस म्हणतात आणि 10 केस घेऊन आपण 80 रेशो घेतात. तर 80 रेशो जे आहे ज्याला अॅनाजन टेलोजन रेशिओ म्हणतात. बरोबर हे तर मी आपल्याला दाखवायला पाहिजे की हे अॅनाजन टेलोजन रेशिओ म्हणतात याला 80 रेशिओ म्हणतात. तर अॅनाजन म्हणजे ग्रोथ फेज आहे केसांच्या आणि टेलोजन म्हणजे केस गळायच्या फेज आहे. एक केसांची लाईफ सायकल जे आहे ते 3 वर्ष आणि 4 महिना असतात. तर 3 वर्ष ते केस ग्रोथ फेज मध्ये असतात ज्याला अॅनाजन म्हणतात. नंतर ते रेस्टिंग करतात जे आराम करतात ते 3 हफ्ता असतात आणि नंतर 3 महिन्यासाठी केस गळतात त्याचे नाव आहे टेलोजन फेज. तर आपल्या केसांच्या वरती कुदरती भगवाननी असं दिलेलं आहे की आपला 80 रेशो जे आहे तर आपल्या केसांच्या वरती कुदरती भगवाननी असं दिलेलं आहे की आपला 80 रेशो जे आहे ते नॉर्मली 80-20 व्हायला पाहिजे. म्हणजे 80% केस ग्रोथमध्ये असतात आणि 20% केस फॉलिंगमध्ये असतात. ओके. तर आपण हे 10 केस घेतलं की टेस्ट केलं अनालिसिस केलं तर 80 रेशो 80-20 व्हायला पाहिजे. आता समजा ते 80-20 नसलं 70-30, 60-40, 50-50 दॅट मीन्स आपल्याला केस गळतात आणि तरच आपल्याला ट्रीटमेंट करायला लागतात. नाहीतर समजा 100 केस गळतात आणि 80 रेशो केलं आणि 80 रेशो 80-20 आलेलं आहे तर ते 100 केस आपल्यासाठी बरोबर आहे. येस, दॅट इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो 80 रेशो हा महत्वाचा आहे. म्हणजे जेवढे आपले केस गळतायत त्याच्या आपल्याला म्हणायला लागेल 80% अधिक प्रमाणात केस जर वाढत असतील 80-20 हा जर का रेशो असेल तर केस गळले तरी घाबरण्याचं कारण नाही. पण जरी कमी केस गळत असतील पण वाढतच नसतील केस, नवीन केस येत नसतील तर अर्थातच हे केस गळणं आपल्याला थोडंसं सिरियसली घ्यायला हवं. अर्थातच रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खास करून पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी आता सेंटर्स उपलब्ध आहेत रिचफिलची. या ठिकाणी आपण जरूर 80 रेशोच्या तपासण्या करू शकता. ही अतिशय सोपी तपासणी आहे, फार खर्चिक नाही आणि महत्वाचं आहे की जर आपण तपासणीमध्ये आपल्याला केस गळणं आढळलं तर त्याच्यावरती अतिशय सोपे आणि प्रभावी उपचार सुद्धा उपलब्ध आहेत. पण तत्पूर्वी हेअर टेस्टिंग बद्दल आपण आता सांगत होतात सर आम्हाला की हा एक भाग झाला, 80 रेशो हा एक भाग झाला. ह्याच्यामध्ये स्काल्पची पण इन्व्हॉल्वमेंट असते का? म्हणजे तिथलेही आजार तुम्हाला बघायला लागतात का की जी डोक्याखालची त्वचा आहे त्या संदर्भात काय सांगता येईल? जे टायमाला पेशंट ट्रायकोलॉजिस्टकडे येतात तर ते टायमाला कम्प्लीट अनालिसिस होतात. केस हिस्ट्री घेतात आपण आणि केसांची टेस्टिंग ज्याला ट्रायको अनालिसिस म्हणतात. तर ते 10 केस घेऊन मी सांगितलं तसं 80 रेशो आम्ही करतात. बरोबर. 80 रेशोमध्ये फक्त अॅनाजन टेलोजन रेशो माहिती नाही पडतात, त्याच्यामध्ये हे पण माहिती पडतात की आपल्या केसांच्या अंदर मिनरल्स जे खोराक आपण जेवण करतो त्यातून जे केसाला खोराक भेटते ते बरोबर आहे की नाही, प्रोटीन लेवल्स बरोबर आहे की नाही आणि केसांचं जे स्ट्रक्चर आहे की केसांचं मूळ स्ट्रॉंग आहे की बारीक आहे, केसांचं जे शरीर बॉडी म्हणतात त्याला शॅफ्ट म्हणतात ते स्ट्रॉंग आहे की नाही. तर हे कम्प्लीट केसांचे टेस्ट झालं. त्याच्यानंतर आपण स्काल्प अनालिसिस करतात. ते स्काल्प अनालिसिसला कॅपिलोस्कोपी म्हणतात आणि स्काल्पमध्ये काय गडबड आहे की नाही ते माहिती पडतात. तर हे सिंपल 2 टेस्ट आहे पण महत्वपूर्ण टेस्ट आहे. याला ट्रायको अनालिसिस म्हणतात. त्याच्यामध्ये आपण 80 रेशिओ, स्ट्रक्चर, प्रोटीन लेवल, मिनरल लेवल माहिती पडतात आणि दुसरा कॅपिलोस्कोपी करतात. तर टक्कल स्काल्पमध्ये काय गडबड आहे की नाही ते आपल्याला माहिती पडतं. ओके. म्हणजे ह्या टेस्ट केल्यानंतर अर्थातच उपचारांची दिशा ठरवणं आपल्याला सोपं होतं आणि आज सर्व टेस्ट आज रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की आज सर्व प्रकारच्या केस गळण्यावरती किंवा पडणाऱ्या टक्कलासाठी प्रभावी उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये औषधोपचार आहेत. पण औषधोपचारांच्या व्यतिरिक्त नॉन सर्जिकल ट्रीटमेंट, सर्जिकल
ट्रीटमेंट किंवा लेटेस्ट आलेली टेक्नॉलॉजी जी रिचफिलने इंट्रोड्यूस केलेली आहे डॉक्टर अपूर्व शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, खास करून अॅनाग्रो ट्रीटमेंट, रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये प्लांट किंवा वनस्पतींच्या स्टेमसेलचा वापर करून आज केस गळणं आपण थांबवू शकतो. इनफॅक्ट नवीन केसांची वाढ होऊ शकते आणि ही टेक्नॉलॉजी आणण्याच्या सरी अर्थातच डॉक्टर अपूर्व शहा आणि रिचफिल इन्स्टिट्यूटला जातं. हे सुद्धा उपचार आता उपलब्ध आहेत रिचफिलद्वारे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी तर हे उपचार आहेतच उपलब्ध. पण या व्यतिरिक्त मुंबईमध्ये खास करून 17हून अधिक क्लिनिक दोन्ही ठिकाणी आज मला वर्जून सांगायचं वाटतं की 17हून अधिक क्लिनिक उपलब्ध आहेत मुंबईमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती सतत बघत आहात, आपण जरूर ते टिपून घ्या. अर्थातच ह्याविषयी आपण चर्चा पुढे चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती केस गळणे आणि टक्कल ह्यासाठी असणारे प्रभावी नवीन उपचार. अर्थातच हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे पुरवले जात आहेत डॉक्टर अपूर्व शहा यांच्या मार्गदर्शनाखाली. क्षमा करा. महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये असा आहे की आज विविध प्रकारचे जे केस गळण्याचे प्रकार आहेत किंवा विविध प्रकारचे जे टक्कल आहे ह्याच्यासाठी आज टेस्ट उपलब्ध आहेत, निदान उपलब्ध आहे आणि ह्या निदानाद्वारे आपण अचूकपणे उपचारांची दिशा ठरवू शकतो. सर, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टबद्दल आम्हाला सांगितलं की कारण निदान करणं हे अतिशय महत्वाचं आहे केस गळण्याचं किंवा टक्कल्याचं. कारण निदान आपण करू शकलो तर उपचार हे अचूक ठरू शकतात आणि त्या पेशंट्सना रिझल्टही मिळू शकतात. काही स्पेशल टेस्ट आहेत का ह्या बाबतीमध्ये? डॉक्टर, आपण जे सांगितलं तसं डायग्नोसिस करायचं लय इम्पॉर्टंट आहे. एकदम एकदा डायग्नोसिस बरोबर झाले तर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो ते आपल्याला माहिती पडू शकतं. बरोबर. तसंच केसमध्ये इथे सगळं प्रॉब्लेम आहे. केस गळायच्या जे आपण गोष्टी करतात तर केस गळायचे पण समजा आपला टेस्ट केला, 80 रेशो केले आपल्याला आणि आपल्याला माहिती पडलं की 80-20 नाही आहे, तर आपल्याला हे कन्फर्म झाला की केस आता गळतात तुम्हाला. बरोबर. तर ते केस गळायचे पण 56 टाईपचे केस गळायचे आहे. बरोबर. डिफ्यूज टेम्पररी हेअर लॉस, डिफ्यूज परमनंट हेअर लॉस, लूज एनाजन सिंड्रोम, टेलोजन एफ्लुवियम, म्हणजे हे सगळं प्रॉब्लेम्स आहे केसांच्या. तर एक स्पेशल टेस्ट आहे ज्याला आपण हेअर टिश्यू मिनरल एनालिसिस म्हणतात. बरोबर. तर हे मी आपल्याला हेअर टिश्यू मिनरल बघूया की एनालिसिस कशा रीतीने HTM या टेक्नॉलॉजीद्वारे आज चांगल्या प्रकारे निदान आपल्याला करता येऊ शकतं. सर, काय सांगते? हे जे टेस्ट आहे राईट, हे वर्ल्डमध्ये एकच जगाला अमेरिकाला हे टेस्ट होतात. जे टाइम आम्ही केस कट करतो पाठीमागून आणि हे आपण अमेरिकाला पाठवतात आणि हे स्पेशल लॅबोरेटरीमध्ये हे कम्प्लीट एनालिसिस होतात, ज्यातून आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेलला आपल्या बॉडीच्या काय गडबड आहे ते आपल्याला हे टेस्टतून माहिती पडतात. आता आपण न्यूजमध्ये बघतात ते हिरोईन, चरस, गांजा काय पण पकडलं तर त्याच्या टेस्ट पण सांगतात ते केस घ्यायला लागतात. ते पर्टिक्युलर मनुष्य आहे ते केस नाही देत त्यांच्या सॅम्पल. तर हे केस घेतलं तर आपल्याला सगळं बॉडीच्या माहिती पडतात. बरोबर. आणि ह्याच्यासाठी जे स्पेशल सायंटिफिक लेटेस्ट टेस्ट आहे याला हेअर टिश्यू मिनरल एनालिसिस म्हणतात, ज्यातून सगळं केसांच्या आपला केस पाठीमागून घेऊन टेस्ट घेऊन राईट केसांमध्ये काय गडबड आहे ते सगळं माहिती पडतात आपल्याला. ओके. आणि ही टेस्ट आता उपलब्ध करून दिली गेलेली आहे रिचफिल इन्स्टिट्यूटद्वारे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण हे बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे जे केसांचे निदान आहे, वेगवेगळ्या प्रकारचं केस गळणं असो किंवा पडणारं टक्कल आहे त्यासाठी आज निदान उपलब्ध झालेला आहे. हा एक भाग होता सर. ह्याच्या व्यतिरिक्त हा केस गळण्याच्या निदानाविषयी जेव्हा आपण आता बोललो त्याच्याच बरोबरीने केस गळल्यानंतर पुढची जी स्टेप येते ती कधी कधी असं आहे पडणारं टक्कल. टक्कलाचे सर आज कोणकोणते वेगळे वेगळे प्रकार आहेत, काय सांगता येईल याविषयी? टकल्याचे ते दोन प्रकारचे आहे की एक ज्याला बॉल्डनेस जे म्हणतात, जे टक्कलपणा म्हणतात, एक आहे रिव्हर्सेबल आणि एक आहे इरिव्हर्सेबल. म्हणजे रिव्हर्सेबल म्हणजे की तिकडे केस परत येऊ शकतात आणि इरिव्हर्सेबल म्हणजे ते केसांच्या मूळ कम्प्लीट खतम झालेलं आहे तर ते तिकडे केस कधी परत येऊ शकत नाही. ओके. आपण हे इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल ह्या दोन्ही प्रकारचा जो बाल्डनेस आहे किंवा पडणारे टक्कल आहे ह्याच्यावरती आज प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. औषधोपचारांनी बऱ्याचशा प्रमाणामध्ये आज आपण जे रिव्हर्सिबल बाल्डनेस आहे तो बरा करू शकतो, ज्याच्यामध्ये ॲलोपेशिया एरियाटा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टक्कल आहे त्याच्यावरती. ह्याच्याच बरोबरीने सर्जिकल नॉन सर्जिकल ट्रीटमेंट सुद्धा आज रिचफिलने आज उपलब्ध करून दिले गेलेली आहेत. टक्कलांसाठी खास करून आणि केस गळण्यासाठी आज उपचार पद्धतींची दिशा कशी ठरवली जाते? मेन पहिला तर आहे की ते टेस्ट करायला लागतात की रिव्हर्सेबल आहे की इरिव्हर्सेबल आहे. कारण आपण कधी कधी बघतात फोटोग्राफ आहे की पहिला असं आणि नंतर असं. नॉर्मली जे 80% बॉल्डनेस जे आपण जे टक्कलपणा दिसते ते अनुवंशिक आहे आणि जे अनुवंशिक असलं तर केस परत कधी येऊ शकत नाही नॉर्मल ट्रीटमेंट. बरोबर. राईट.
म्हणजे ते स्पेशल लेटेस्ट टेक्निक आता वर्ल्डमध्ये आलंय ज्याला अॅनाग्रो म्हणतात, जे प्लांट स्टेम सेल्सतून यूज करतात. आणि स्वित्झर्लंड तर एक स्पेशल ऍपल आहे, ते हे ऍपलला उटविलर ऍपल म्हणतात आणि स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटने ह्याचा स्टॅम्प काढलेला आहे. तर हे ऍपल एक असं आहे की जे कधी खराब होत नाही, कधी ते डिके होत नाही. आणि ते सायंटिस्ट लोक विचारायला लागले की ह्याच्यामध्ये काय असं पद्धती आहे की हे खराब होत नाही. आणि तिकडेतून प्लांट स्टेम सेल थेरपीची कंप्लीट शोध झाली, रिसर्च झाली. आणि हे प्लांट स्टेम सेलतून जे एक स्पेशल प्रोडक्ट बनलेलं आहे याला अॅनाग्रो म्हणतात, PCT रेज्युव्हिमॅक्स म्हणतात. तर हे प्लांट स्टेम सेल केसांना लावून ते